नमस्कार बघतो. पितृपक्षात कोणत्याही दिवशी कुत्र्याला भरवा ही एक वस्तू. होईल तुमच्या सर्व दुश्मनांचा नाश. जन्मांचे सर्व पितृदोष, मृत्यूदंड तुरंत संपून जातील. बघतो, पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण केली जातात. याने पितृ खुश होऊन आपल्या संतान पिढीला आशीर्वाद देतात. हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर श्राद्ध करणे खूपच आवश्यक मानले जाते. असे मानले जाते की जर श्राद्ध केले जात नाही तर मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळू शकत नाही. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान, पुण्य, श्राद्ध, तर्पण, पूजापाठ केले जातात, जेणेकरून की आमच्यावर पूर्वजांची कृपा बनून राहील. पितरांना प्रसन्न व खुश करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कोणत्याही श्रद्धेविना केले गेलेले श्राद्ध पितरांना कधीच प्राप्त होत नाही. त्यांच्या आत्म्याची संतुष्टी त्यांना होत नाही आणि नाही त्यांचा आशीर्वाद त्यांच्या संतान पिढीला प्राप्त होत असतो. श्रद्धाभावेने काहीतरी पितरांना अर्पित करण्यालाच श्राद्ध बोलले जाते. ज्यांचे पितृ प्रसन्न नसतात त्यांना पितृदोष लागतो. त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. रोग व आजार पिढ्यात पाठ सोडत नाहीत. घरात आपापसात मतभेद, भांडण, क्लेशकलह बनून राहतो. कार्यांमध्ये अनेक प्रकारच्या बाधा, अडचणी उत्पन्न होत राहतात आणि यासोबत अकाल मृत्यूची भीती बनून राहते. संकटे, आकस्मिक घटना किंवा मग अमंगलतेच्या आशा बनून राहत असतात. संतान प्राप्तीमध्ये विलंब बनून राहतो. घरामध्ये धनाची कमतरता बनून राहते. त्यासोबत अनेक प्रकारच्या महादुःखांचा सामना त्या व्यक्तीला करावा लागतो. बघतो, पितृपक्षाचे दिवस पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूपच खास दिवस असतात. या दिवसांमध्ये तुम्ही एक छोटासा उपाय करूनही आपल्या पितरांना प्रसन्न करू शकता आणि पितृदोषापासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता. बघतो, या व्हिडिओच्या माहितीमध्ये मी तुम्हाला शास्त्रांमध्ये सांगितला गेलेला एक छोटासा उपाय सांगण्यात जात आहे. या उपायाला केल्याने निश्चितच तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळून जाईल. त्याचसोबत तुमचे किती मोठे शत्रू असोत, कोणी दुश्मन का नसोत, ते सर्व आपोआपच शांत होऊन जातील. हा उपाय ना केवळ तुम्हाला पितृदोष आणि शत्रूंपासून मुक्ती देईल, तर उलट शनिदोष आणि कालसर्पदोषापासूनही तुम्हाला शांती मिळेल आणि सर्व प्रकारची संकटे दूर होऊन जातील. तुमच्यावरील पितृदोष पितृ आशीर्वादामध्ये बदलून जाईल. बघतो, या उपायाला अगदी योग्य पद्धतीने करण्यासाठी तुम्ही या माहितीला अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला यातील मर्म पूर्णपणे समजून येईल. बघतो, तसे तर तुम्ही या उपायाला पितृपक्षात कोणत्याही दिवशी करू शकता, पण पितृपक्षाचा शुक्रवार, शनिवार आणि अमावस्येच्या दिवशी या उपायाला अवश्यच केले पाहिजे. उपाय करण्यासाठी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्रे धारण करावी. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघराची साफसफाई करावी. नंतर तुम्ही सर्वात प्रथम पीठ मळावे. हे पीठ मळताना तुम्हाला मीठ न टाकता मळायचे आहे. मळून झाल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम एक चपाती बनवून घ्यावी. नेहमी पहिली चपाती गायीसाठी बनवली पाहिजे. मग कुटुंब परिवारातील सर्व सदस्यांसाठी चपात्या बनवाव्यात आणि त्यानंतर शेवटची चपाती बनवण्यासाठी थोडे जास्त मळलेले पीठ शिल्लक ठेवा. मग या पिठामध्ये थोडासा काळा गूळ मिसळा, थोडीशी काळे तीळ मिसळा व थोडेसे दूध मिसळा आणि या पिठाची एकच पुरेशी मोठी चपाती बनवून घ्या. अशी चपाती बनवून घेतल्यानंतर तुम्ही हिला बाहेर घेऊन जाऊन आपल्या पितरांचे स्मरण करत हिला तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खायला द्या. आणि बघतो, कुत्र्याला भरवताना ओम मम पितृदेवताय नमः या मंत्राला अवश्य बोला. बघतो, जर तुम्ही असे कराल तर ज्या पण तुमच्या परेशानी असतील, मग जरी मोठ्यात मोठा कोणी दुश्मन का नसो, कोणत्याही प्रकारचे कोणी शत्रूही का नसोत, तुमच्यासोबत गुडघे टेकवतील. त्यासोबत किती मोठी समस्या तुमच्या जीवनात सुरू का नसो, त्या सर्व समस्येचा अंत होत जाईल आणि जन्मोजन्मांतर चालू असलेले पितृदोष तुरंत संपून जातील. बघतो, जे आपले पितृदेवता असतात ते गाय, कुत्रा आणि कावळ्याच्या रूपात येतात. यासाठी कुत्र्याला पितृपक्ष दरम्यान रोज भोजन खायला दिले जाते. आपल्या पितरांच्या निमित्ताने यावेळी पितरांचा वास कुत्र्यांमध्ये असतो. यासाठी पितृपक्षात तुम्ही कोणत्याही दिवशी कुत्र्याला तुम्ही हा उपाय करा. तसे तर तुम्ही रोज करता तर हे सर्वश्रेष्ठ राहील. कारण की जर तुम्ही तुमच्या पितरांचा दररोज आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर तुम्ही शेवटची जी चपाती बनवता त्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ आणि थोडेसे काळे तीळ घालून चपाती बनवा आणि मग तुम्ही तिला कुत्र्याला भरवा. जर तुमच्या घरात कुत्रा असेल तर ठीक आहे आणि जर तुमच्या आजूबाजूसही कुठे येत असेल तरी चालेल. दरवाजात आलेल्या कुत्र्यालाही या दिवसात कधीही पळवून लावता कामा नये. बघतो, खास गोष्ट ही आहे की पितृपक्षात जर तुम्ही कुत्र्याला अशी चपाती खायला देता तर जीवनामध्ये धनधान्य, मान सन्मान सर्व काही प्राप्त होते आणि तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कधीच कोणती कमी राहत नाही. बघतो,
पितृपक्षात श्रीहरी विष्णू आणि देवी श्री लक्ष्मीची पूजाही अवश्य केली पाहिजे, कारण की हे जे पितृदेव असतात ते श्रीहरी विष्णू आणि देवी श्री लक्ष्मीलाच बोलले गेलेले आहेत. यासाठी यांची तुम्ही पूजापाठ करून स्वच्छ वस्त्र धारण करून तुम्ही यांना रोज एक चपाती दाखवावी आणि त्या चपातीवर तुम्ही थोडीशी दही आणि गूळ ठेवून ही चपाती श्रीहरी विष्णू व श्री लक्ष्मीच्या फोटोला दाखवून या चपातीलाही कुत्र्याला खायला द्यावी. आणि अशी ही चपाती कुत्र्याला तुम्ही खायला द्याल तर याने तुमचे जन्मोजन्मांचे पितृदोष संपून जातील आणि तुमचा पितृदोष बदलून जाईल तुमच्या पितृ आशीर्वादामध्ये. पितरांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी बनून राहील. कधीही तुम्हाला धनवैभवाची कमतरता राहणार नाही. भक्तो, पितृपक्षात सर्वात पहिली बनवली गेलेली चपाती गाईलाही अवश्य भरवा आणि शेवटची चपाती कुत्र्याला भरवा आणि त्यातीलच एक भागही कावळ्यासाठी काढून ठेवा. भक्तो, पितृपक्षात केल्या गेलेल्या या उपायानेच लगेचच तुमच्यावरील पितृदोष, जबर, मृत्यूदंड समाप्त होऊन जातात. मोठ्यातला मोठा पितृदोषही जर तुमच्या जीवनात सुरू असेल, जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष सुरू असेल तर हा मृत्यूदंड, पितृदोष तुरंत संपून जाईल आणि जीवन सुख समृद्धीने स्थिर होऊ लागते. कधीही कोणत्या प्रकारची कमी जीवनात राहणार नाही. धन, मान, सन्मान, समाजामध्ये प्रत्येक प्रकारे तुम्हाला लाभ मिळतो. संतान प्राप्ती, वैवाहिक जीवन सुखमय होऊन जाते. बघतो, जर माणसाला कुत्र्याला भाकरी खायला देण्याचे फायदे माहीत असतील तर तो आपल्या आयुष्यातील अनेक नुकसान टाळू शकतो. आता मी तुम्हाला कुत्र्याला रोटी खायला देण्याचे 8 मोठे फायदे सांगण्यात जातोय, जे की तुम्हाला क्वचितच माहीत असतील. या माहितीला ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. बघतो, माणसाला हे माहीत नसते की जेव्हाही घरी रोटी बनवली जाते तेव्हा पहिली रोटी गायीची असते आणि शेवटची रोटी कुत्र्याची असते. असेच विधान देवांनी केले होते, पण देवाने बनवलेला तो नियम माणूस विसरला. पहिली आणि मागची भाकरी तो स्वतः खातो. त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर खूप वाईट होतो. बघतो, कुत्र्यांना भाकरी भरवण्याचे फायदे जाणून घेऊयात. तर पहा, कुत्रा हा प्राणी आहे. त्याला भाकरी खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे दोषही दूर होतात. कुत्र्याला रोटी खायला देण्याचा पहिला फायदा म्हणजे कुत्र्याला रोटी खायला दिल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. असे म्हटले जाते की जेव्हा शनिग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा मनुष्याचा नाश होतो. माणसाची महादशा सुरू झाली की केलेले काम आपोआपच बिघडू लागते. तो आर्थिक संकटांचा बळी ठरतो. अशा स्थितीत माणसाने कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यास त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव खूप कमी होतो. नंबर 2, दुसरा फायदा हा आहे की कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने तुमचे भाग्य तुमच्या बाजूने स्थिर राहते. याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. नंबर 3, कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधी संपत्तीची कमतरता भासत नाही. नंबर 4, कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने तुमच्यावर कर्ज होत नाही आणि जे आधीच कर्जदार आहेत तर त्यांना त्यातूनही मुक्ती मिळते. बघतो, 5वा फायदा हा आहे की सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खाऊ घालून तुमचा धंदा चांगला चालतो. नंबर 6, कुत्र्याला ब्रेड दिल्याने तुमचे आयुष्य वाढते आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळतात. नंबर 7, कुत्र्याला भाकरी दिल्याने तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहते आणि तुमचे मन मजबूत राहते. तुमच्या मनात चांगले विचार येतात. नंबर 8, कुत्र्याला भाकर खायला दिल्याने देव आनंदी राहतो. देव सर्व प्राणीमात्रांची काळजी घेतो आणि जो व्यक्ती सर्व प्राणीमात्रांवर दया करतो तर देवही त्या व्यक्तीवर नेहमी प्रसन्न असतो. या मोकाट जनावरांवर दया दाखविणाऱ्या कुटुंबावर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो आणि या उलट कुत्र्याला मारणारा माणूस गरीब होतो. जरी कुत्र्याने तुमचे नुकसान केले असेल तरी त्याला मारले जाऊ नये. असे म्हटले जाते की जेव्हा कुत्रा रडतो तेव्हा तो वाईट शगुन असतो. एखादी संकट येते, कोणाचा मृत्यू होतो. त्यामुळे कधीही कुत्र्याला रडवू नये. तर आजारी कुत्र्याला व जखमी कुत्र्यावर उपचार करणाऱ्या व्यक्तीवर अश्विनी कुमार नेहमीच आनंदी असतात. ती व्यक्ती नेहमी निरोगी राहते. तर बघतो, मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद.